आपला आवाज कोकण 24 तास। नारळाचे उत्पादन वाढल्यास रोजगाराचे साधन उपलब्ध होतील असा विश्वास रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे यांनी व्यक्त केला आहे। आज चांगला योग आला की आपल्या या नारळ उत्पादन केंद्रावर आपण सर्व काम करत असताना नारळाचं उत्पन्न वाढावं, नारळाचा व्यवसाय वाढावा, अधिक लोकांना काम मिळावं, या दृष्टीने महत्त्वाचं काम तुम्ही सर्व करताय। एक शब्दप्रयोग कोणीतरी तुमच्यापैकी एकाने केला की सरकारचं लक्ष आम्ही वेधतोय की सरकारने जास्त दर द्यावा, बरोबर ना? मी म्हणतोय त्यापेक्षा तुम्ही शास्त्रज्ञ आहात, तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्ही तर प्रयत्न करू जास्त देण्याचं। सरकार म्हणजे काय? सरकार म्हणजे ग्राहकांकडून येणार आणि तीच परतफेड आम्ही करणार। आम्ही निर्माण करत नाही, तुम्ही निर्माण करता। तर तुम्ही बघायला पाहिजे की नारळाला जास्तीत जास्त नारळाच्या झाडाला जास्तीत जास्त नारळ कसे लागतील। आता कोणी सांगेल 176, कोणी सांगेल 190, कोणी 200, 210, 220 पर्यंत मी ऐकलं इथे आकडे। 300 का नाही, 350 का नाही? म्हणजे तुमची जी अपेक्षा आम्हाला जास्त मिळावे ते तुम्ही संख्या वाढवली तर आपोआप मिळतात ना। हे अशक्य आहे का? नाही, मी स्वतः पाहिलेलं आहे अनेक केंद्रावर, देशात परदेशात मी पाहिलं आहे 350-400 नारळ झाडाला दर। डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत भाटे येथे असलेल्या प्रादेशिक नारळ संशोधन केंद्राला खासदार नारायण राणे यांनी भेट देऊन पाहणी केली असता त्यांचे स्वागत करण्यात आले। यानंतर मी जिल्हाध्यक्ष कृषी समन्वय विनंती करतो की त्यांनी माननीय प्रशांत यादव साहेबांचं स्वागत करावं। वर्षातून किमान 3 वेळा तरी खत व्यवस्थापन असलं पाहिजे, कारण ते वर्षभर उत्पन्न देतं। 3 वेळा खत पण केलं तर किती जातील? तर ते 250-300 पर्यंत पोहोचते सर। आणि घेणारे शेतकरी आहेत ते DTE पण संकरित जाते। डेट लावलं तर म्हणजे तिखटपणाने गोड स्वाद ही 1993 मध्ये विद्यापीठाने विकसित केले जाते, दोन्हीसाठी आपण वापर करू शकतो। ही तमालपत्र। नारळाचे उत्पन्न कशा प्रकारे वाढेल याबाबत प्रमुख अधिकाऱ्यांनी शासनाला सूचना कराव्यात असे आवाहन खासदार नारायण राणे यांनी भाटे येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रामध्ये आपले मनोगत व्यक्त करताना केले आहे। दरम्यान आणि असे नारळ विकल्यानंतर त्यांना मार्केटमध्ये किंमत पण तशी आहे। मग ते प्रत्येक सालीपासून, पाण्यापासून, सगळ्यापासून ते नाळाच्या खोडापर्यंत सगळ्यापासून ते उत्पन्न घेतात आणि सगळ्या गोष्टीचे बाय प्रोडक्ट वेगवेगळ्या वस्तू बनवतात। नाळ्याच्या ते किशीत म्हणतो, माझं मी मालवणी शब्द तुम्हाला ऑल्टरनेट माहीत नाही, किशी आहे ना, ते किशीच्या 80 पेक्षा जास्त उत्पादन केरळात मी पाहिले। केरळात मी आमच्या इकडचे तरुण मंडळीनं 80 लोकांना घेऊन गेलो, मी जरा चला शिका तुम्ही बघा, आणि घेऊन गेलो आणि दाखवलं मी त्या ठिकाणी की किती जाती आहेत, किती प्रकारचं उत्पादन घेतात। आणि मग एवढ्या 84-80 व्हेरायटी जर काढल्या त्यांची किंमत किती झाली? नक्कीच 200, 250, 300 नारळाच्या उत्पादनापेक्षा नक्कीच जास्त असेल। त्यामुळे दोघांपैकी एक सरकारचा प्रयत्न आहे, आम्ही तुमच्या पाठी आहे, पण तुम्ही जास्त नारळ झाडाला लागणारं उत्पादन करणारे शोधा, शास्त्रज्ञ आहे तुमच्यात, बरोबर ना सर? तुमचं काम असते। आणि मी पाहिलं आहे अशी उत्पादनं मी अनेक ठिकाणी देशात पाहिले, तर ते अशक्य नाही आहे।
मी अशक्य नाही आहे. आणि नारळापासून नारळाची मी नंतर 5 झाडं पण एका कुटुंबाचा उदरनिर्वाह करू शकतात. मग पद्धतशीर शास्त्रयुक्त जर काम केलं तर असं काही अशक्य नाही आहे. आंबे एका झाडावर 50 आंबे लागतात, 500 लागतात. मग घ्या ना अनुभवा कुठल्या एका झाडावर चांगली मशागत. या प्रसंगी काही प्रमुख शेतकऱ्यांना नारळाच्या रोपाचे खासदार नारायण राणे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले. या प्रसंगी भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, जिल्हा कृषी अधिकारी सदा फुले भाटे, नारळ संशोधन केंद्राचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जोशी, श्री चंद्रकांत अग्रे, श्री विवेक तांबले, श्री उमेश आंबेडकर, कृषी अधिकारी सर, माननीय कृषी विद्यार्थी माळशी सर, यांना 4,500 हजाराच्या वरती एका झाडाचं हे झाड आहे? हो. नितेश डोरलेकर, संपदा भाटकर, समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू, आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़, आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी, गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो, चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो, आजा तुझे माँ पुकारे अब, उन्हें भी देनी है एक नई पहचान, आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.